एकीकडे शिवरस्ता मोकळे करण्याचे आदेश आणि त्यातील अतिक्रमण काढण्याचं काम प्रशासन करत असून परंतु निफाड तालुक्यातील कसबे सुकेने शिरसगाव ते वडाळी हा शिवरस्त्याबाबत नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक या ठिकाणी वस्तीवर राहतात। अत्यंत दळणवळणाचा शेतमाल ने-आण करण्यासाठी महत्त्वाचा तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या बसला सुद्धा हा रस्ता मोठा अडचणीचा ठरत असून अत्यंत अरुंद असा हा रस्ता गेल्या 4 ते 5 दिवसांपासून वाहतुकीसाठी अडथळा ठरतोय। यामुळे नागरिक त्रस्त झालेत। प्रशासनानं याबाबत गांभीर्यानं लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। तर होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन यावर त्वरित निर्णय घेण्यात यावा अशी मागणी आता जोर धरतीये। कसबे सुकेना आणि शिरसगावचा मध्ये असणारा जो काही शिवरस्ता आहे हा गेल्या अनेक वर्षापासून आमचे पूर्वज ज्या रोडनं जात होते त्या रस्त्यानं आम्ही पण आज जातो। पण 30 आणि 31 तारखेच्या दरम्यान या ठिकाणी असणाऱ्या एका शेतकऱ्यानं निवृत्ती हिरामन विधाते यांनी तिथं डाळिंबाची शेती करीत असताना त्या ठिकाणी त्यांना अँगल करायचे होते, परंतु दोन्ही गावचं सख्यत्व राहावं, कोणी वादिवाद करू नये, त्यांनी जर त्यांच्या हद्दीमध्ये अँगल जर केले असते हा वाद उपस्थित नसता राहिला। परंतु त्यांना काय बुद्धी सुचली आणि त्या ठिकाणी त्यांनी स्वतःचं शेत सोडून शिवरस्त्यावरती ज्या वेळेला खोदकाम करण्यात आलं ते चुकीचं होतं। समज देण्यामध्ये आली आणि मग बोलता बोलता त्या ठिकाणी वाद शिगेला पोचण्याचा प्रयत्न झाला। त्या दिवशी मी नव्हतो। आज योगायोगानं तुम्ही वार्ताहर साहेब या ठिकाणी आलेत, शेतकऱ्यांनी सांगितले की तुम्ही या, परंतु हा वाद केल्यानं कुठल्याही प्रकारचं निष्पन्न होणार नाही। तर माझं एकच म्हणणं आहे का वार्ताहराच्या माध्यमातून प्रांत तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन आणि स्थानिक लेवलला या ठिकाणी ग्रामस्थ एकत्र आले, दोन्ही गावच्या सरपंचांना माहिती दिली, ग्रामसेवकला माहिती दिली, शासकीय अधिकारी मंडळ आयोगारी सर्कल साहेबांनी दोन्ही गावचे तलाठी आले, स्पॉट पंचनामा केला, परंतु त्याला सखोल असा काही मार्ग निघाला। म्हणून ग्रामस्थांनी सार्वजनिकरित्या काय केलं, शांतीनगरच्या प्रवेशद्वारापासून थोड्या अंतरावरती पालखेड डिव्हिजन कॅनल शेजारी स्वतःहून ग्रामस्थांनी दोन्ही गावच्या येऊन त्या ठिकाणी एक नाला मारला। त्याचं उद्दिष्ट काही वाईट नव्हतं। हा रस्ता बंद जर झाला सगळ्या लोकांनी एकत्र यावं आणि शासनाला कोणाची बाजू न धरताना शासकीय यंत्रणेमार्फत मोजणी करून हा शिवरस्ता तातडीनं खुला करावा। याचं कारण असं, या ठिकाणी तांबट्याचा सीझन अतिशय महत्त्वाचा जोराने चालू झाला। काही दिवसामध्ये द्राक्षाची छाटणी या ठिकाणी येऊ पाहते आहे आणि एवढं करीत असताना या ठिकाणी जिल्हा परिषदची शाळेचे एक युनिट आहेत, मुलांची गैरसोय होऊ राहिली आणि कधी काळी कोणाच्या घरी काय प्रसंग होतो। आजच आमच्या एका चुलत बंधूचं दावं झालं, फार हेलपाट्यानं लोकांना जावं लागलं। म्हणून शासनाला एक विनम्र हात जोडून विनंती करतो की आपण या ठिकाणी लक्ष टाकून आणि ताबडतोब त्या शिवरस्ता दुरुस्ती करून द्यावा, हीच खऱ्या अर्थानं मागणी या ठिकाणी मी करतो। शिरसगाव शांतीनगर जो शिवरस्ता आहे, शिरसगाव आणि सुकेना या दोन्ही गावांचा संबंध असलेला हा रस्ता आहे। या रस्त्यानं शाळेतल्या मुलांना येण्या जाण्यासाठी गैरसोय होत आहे आणि हा रस्ता पहिला जो होता तो खूप मोठा रस्ता होता, पण आता खूप छोटा झालेला आहे, सर्व अतिक्रमण झालेलं आहे। तर हा रस्ता रुंद करण्यासाठी आम्ही शासनाकडे अर्ज पण केलेला आहे, ग्रामपंचायतीच्या वतीने पण अर्ज दिला आहे आणि इथल्या स्थानिक लोकांच्या वतीने पण त्याचा अर्ज केलेला आहे। तर आमची एवढीच विनंती आहे की या रस्त्याचा लवकरात लवकर मार्ग काढून आणि तो रस्ता चालू करण्यात यावे, कारण आज रोजी तो रस्ता पूर्ण बंद आहे। तर हा शिवरस्ता असल्यामुळे या ठिकाणी खूप मोठी वाहतूक होत आहे आणि हा रस्ता खुला करावा एवढीच शासनाकडे आमची नम्र विनंती आहे आणि लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागावा ही सर्व अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, कसबे सुकेने।